चांगला परंतु डीप मध्ये खेळाडू उपस्थित, चुकीची फिल्डिंग, त्यानंतर बॉल जाईल सरळ विशालला बीट करून सीमा पार, रन्स मिळतील 4. सुनीलचे फडके आपण पाहू शकता, सातत्याने पॉवरफुल स्ट्रोक मात्र मैदानाच्या आत पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सौरभ यॉर्कर लेन खोदून काढला, फटका हा देखील चांगला परंतु अगदी 20 पद आपण पाहता लॉंग ऑफला खेळाडू आहेत. दुसराचा कॉल परंतु कलेक्शन सुंदर परंतु एकच धाव या ठिकाणी मिळणार आहे. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 5 या धाव फलकावरती. सुरुवात पाहिली तर अगदी चौकाराने केली, सुरुवात चांगली आहे. ओव्हरपिच बॉल, फटका फसलाय, डीप मध्ये खेळाडू आहेत. विशाल जज करतोय, चूक होणार नाही, चांगला कॅच या ठिकाणी पाहायला मिळतोय. फलंदाज होईल बाद, मनोज बॅक टू द पवेलियन. तर चला लगेच नवीन बॅटर आपण मैदानाच्या आत जायचं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आत गुरु यांना आपण पाहता. गुरु साठी आपण पाहिला पहिला चेंडू डॉट आलाय. अगदी मनोज यांचा विकेट आल्यानंतर आपण पाहिले तर डॉट बॉल. गुडलेन स्पॉट टॅप केलाय ऑन साइडला, हा देखील फटका चांगला परंतु डीप मध्ये आपण पाहता खेळाडू येत आहे. दुसराचा कॉल आणि दुसरी ही धाव या ठिकाणी तेवढाच बिघाड या ठिकाणी पाहायला मिळते, पूर्ण करतायत. 2 ओव्हरची ही मॅच आहे आणि पाहिले तर नक्कीच आतापर्यंत धावांचा विचार केला तर 7 धावा आतापर्यंत जमा केल्यात. षटकाचा विचार केला तर शेवटचा बॉल शिल्लक आहे. यॉर्कर लेन खोदून करण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी आपण पाहता हा निर्धाव चेंडू, पंचांचा इशारा, षटक पहिला संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिला 17 टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना चाफेवाडी संघाची धावसंख्या पोहोचले 7 धावा. षटक क्रमांक 2 गोलंदाज रोहित, स्ट्राइक वरती सुनील. अवे फ्रॉम द बॉडी इथनं हा चेंडू पाहिला तर अगदी शरीरापासून दूर ठेवलं परंतु त्यानंतर इथनं पाहिला तर हा निर्धाव चेंडू पाहायला मिळते. डॉट बॉल, पहिलाच बॉल डॉट आलाय. मागील 7 बॉल मध्ये 7 धावा आपण पाहायला मिळाल्यात चाफेवाडी टीम साठी. गुडलँड स्पॉट ऑन शॉटला फुल करण्याचा प्रयत्न परंतु बॅटची कडा घेत असताना बॉल चालला सरळ लॉंग स्टॉपला. एक धाव तर कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय आणि आता इथनं विकेट सॅक्रिफाईस केली जाते. इथनं फलंदाज होईल बाद. रन आउटच्या माध्यमातून गुरु बॅक टू द पवेलियन. गुडलँड स्पॉटचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी आपण पाहिलं तर अतिरिक्त उचलली आणि तदनंतर सुनीलला ते गेल इथनं बीट केलं.
हा देखील डॉट बॉल. सातत्याने सुनील यांचे प्रयत्न सुरू आहेत मैदानाच्या आत, जेणेकरून एखादा तरी मोठा फटका यावा आणि तदनंतर धावसंख्या पुढे नेण्याचं काम केलं जाईल. परंतु इथे हा सुद्धा डॉट पाहायला मिळतोय. लगातारचा हा दुसरा डॉट बॉल. ओव्हरचा जर विचार केला तर रोहित या ठिकाणी चांगली गोलंदाजी करतोय. मागील 4 बॉल मध्ये फक्त एकच धाव खर्च केले आणि एक सांघिक यश देखील पाहायला मिळालं. गुड लाईन स्पॉट, बॅटची कडा, फलंदाजीतनं होतोय बाद. सुनील ला परतावा लागेल आता डगआउट मध्ये. अगदी या मॅच मध्ये सुनीलने सुरुवात चांगली केली होती चौकारानं, परंतु तदनंतर पाहिलं तर आता नाराज केलं शेवटला आणि परतावा लागेल. मात्र मैदानाच्या बाहेर फलंदाज होतोय बाद. सुनील बॅक टू द पॅव्हिलियन. 8 रन धाव फलकावरती. फक्त एकच धाव या षटकात खर्च केली आतापर्यंत. अजून हे शेवटचा चेंडू शिल्लक, परंतु इथं पाहिला तर हा चेंडू पंच इथनं धाव देखील नसेल आणि रनआउट सुद्धा नाहीये, फक्त वाईडचा असेल. तोच बॅटर स्ट्राईक वरती असेल. शॉर्ट ऑफ इन बॉल पूल केलाय, परंतु फटका फसला. डीप मध्ये आपण पाहता विशाल पोहोचतोय, चूक होणार नाही आणि इथनं झोन एक कॅच पाहायला मिळते. शेवटच्या ही बॉलला विकेट. आणि पाहिले तर आता दुसरे षटक संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर चाफेवाडी टीमची धावसंख्या 9 धावा, 10 धावसंख्येचा टार्गेट. जय हनुमान जय मल्हार टिटवाला टीम समोर. तर चला लगेच टिटवाला टीम जास्त उशीर करू नका. लगेचच आपली सलामीची जोडी पाठवायची आहे मैदानाच्या आत. षटक क्रमांक पहिला घेऊन आलाय. सेकंड इनिंग मध्ये आपण पाहतात चाफेवाडी टीम कडनं सुनील सुदाम सवारे. आपण लवकर बाहेर जायचं आहे. पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लेन, फटका फसलाय. झेलची संधी, झेल होईल का? उत्तर याचं नाही, परंतु या ठिकाणी पाहिलं तर रन आउट होईल का? परंतु घडलं काय एकाच बॉल वरती तब्बल 2 चुका. किमान एखादा तरी खेळाडू बाद झाला असता. सलामीची जोडी पहिल्याच बॉल वरती तुटली असते, परंतु तदनंतर नियतीला हे मंजूर नव्हतं. आणि तदनंतर पाहिलं तर आता
टिटवाला टीमचं नशीब बलवंत आहे, कारण की पहिल्याच बॉलवरती कॅच ड्रॉप, परंतु तदनंतर रनआउटचा धोका देखील, आणि तदनंतर आता पहिल्याच बॉलवरती धावा पाहिलं तर 2 कंप्लीट देखील झाल्यात. गुडलँड स्पॉट वेगवान ते सरा चेंडू अगदी यष्टीरक्षकाला हे बीट केलं. तदनंतर आपण पाहता बाईच्या स्वरूपामध्ये इथनं 1 धाव, 10 धावसंख्येचा टार्गेट आहे, परंतु इथनं पाहिलं तर पहिल्याच 2 बॉलवरती तब्बल 3 धावा जमा केल्या जय मल्हार टिटवाला टीमने. सुनीलकडे वेग मात्र प्रचंड आहे आणि त्या वेगाचा वापर मैदानाच्या आत करतोय. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केलाय, गली रिदल मध्ये हा चेंडू जातोय, परंतु खेळाडू उपस्थित आहे. 1 धाव टिटवाला टीमच्या खेळाडूंना माहिती आहे इथे सिंगल डबलच्या जोरावरती देखील आपण हा सामना जिंकू शकतो, आणि सध्या तरी तेच काम केलं जात आहे रोहित आणि सोन्या यांच्या माध्यमातून. अगदी या मॅच मध्ये टिटवाला टीमने थोडेसे फेरबदल केलेत, जेणेकरून सौरभला मागे ठेवला आणि त्यानंतर सोन्या मात्र पुढे आलाय, परंतु ही रणनीती देखील सक्सेसफुल ठरली जाते. परंतु हा चेंडू पाहावा लागेल, वाईट बॉलचा इशारा. अधिक धाबा कमी आहेत आणि अशा प्रकारच्या धाबा येत आहेत, नक्कीच कुठेतरी अवांतर धावांवरती रोख लावावा लागेल, जेणेकरून मॅच मध्ये नक्कीच लढत मात्र शिल्लक राहील. परंतु वाईटच्या स्वरूपात टीमची टोटल 5 धावा. वेगवान ते सर्रार, परंतु या ठिकाणी बॅटर सोन्याला बीट केलं जात आहे. पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहिला, अगदी या ठिकाणी डॉट येतोय नक्कीच सोन्यासाठी, कारण की सोन्यानं आतापर्यंत 3 चेंडू खेळलेत. पहिल्या बॉलवरती 2, त्यानंतर सिंगल आणि आताचा हा डॉट. फुलर लेनचा हा चेंडू, परंतु यष्टीरक्षक चुका करतोय मैदानाच्या आत. लो स्कोरिंगची मॅच असते तेव्हा नक्कीच फिल्डिंगचा स्टँडर्ड वाढवावा लागतो, परंतु येथे यष्टीरक्षक गुरु थोड्या चुका करतोय. गोलंदाजानं काम चांगलं केलं, परंतु चूक होते मैदानाच्या आत. अजून 1 धाव फलकावरती ऍड होते. टीमची टोटल 6 धावा. अजूनही सामना जिंकण्यासाठी 4 धावसंख्येची गरज आहे. वेगवान ते सरा चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी टेक ऑफ झालाय. यष्टीरक्षकाच्या दस्तानात अगदी सबमरीन डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाली, आणि त्यानंतर हा डॉट बॉल. आता शेवटचे 6 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. मॅच अजूनही शिल्लक आहे. गोलंदाजाला आता जोर लावावा लागेल, त्यानंतर फिल्डरांनाही आता मैदानाच्या आत 100% योगदान द्यावं लागेल. चार धावसंख्येची गरज 6 चेंडू मागे. शेवटचे 6 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. 6 धावा झालेल्या आहेत. 10चा टार्गेट आहे. 6 रन झालेत. सहा रन झालेले आहेत. पहिला बॉल या ठिकाणी 2 धावा, त्यानंतर 1, तिसऱ्या बॉलवरती सुद्धा 1, त्यानंतर वाईट आलाय. वाईट प्लस 1. हा बरोबर वाईट प्लस 1 ती धाव या ठिकाणी ऍड केली नव्हती, माफी असावी, मात्र स्कोरर कडनं चुका होत आहेत. आणि 3 धावसंख्येची गरज आहे, माफी असावी, मात्र या ठिकाणी अजूनही 3 धावा पाहिजेत सामना जिंकण्यासाठी. जय मल्हार टिटवाला या टीमला. गोलंदाज बॉलिंग मार्क मध्ये आपण पाहता गोलंदाज मनोज. तर डोनेवाडी टीमचा कॅप्टन विनंती असेल आपण यायचं आहे आपल्या व्यासपीठाच्या दिशेने. पहिलाच बॉल मनोज यांचा आपण पाहिलं तर अगदी लेग स्टिकच्या बाहेर, वाईट बॉलचा इशारा. सामना जिंकण्यासाठी अजूनही 2 धावसंख्येची गरज. गुडलँड स्पॉट, फटका चांगला आहे, गॅप मध्ये बॉल ढकललाय.
बॉल जाईल सर बाउंड्री लाईनच्या दिशेने. सामना जिंकलाय विजयी फटका सोन्याच्या बॅट मधनं. अभिनंदन थेट फायनल मध्ये धडक देतोय तो म्हणजेच जय मल्हार टिटवाला संघ. अभिनंदन. परंतु हार्ड लक टीम साफेवाडी.